गेल्या प्रवासानंतर वाटलं होतं आता पुन्हा कधी रस्त्यावर निघतोय. पाऊस मात्र अधूनमधून पडत होता. मग जास्त विचार केला नाही. गाडी काढली आणि निघालो माळशेजच्या दिशेने. आज उत्सुकता होती पावसाळ्यातला माळशेज अनुभवायची. पण पुढे एक वेगळंच घडलं. हा रस्ता आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हताच. पण याच रस्त्याने आम्हाला अशी एक जागा दाखवली जिथे पोहोचल्यावर माझी हरवलेली एनर्जी पुन्हा परत आली. नेमकं असं काय होतं तिथे? नेहमीप्रमाणे बॅग उचलली, रेनकोट घातला, हेल्मेट चढवलं, गाडी काढली आणि सकाळच्या धुंद वातावरणात आजच्या प्रवासाला सुरुवात केली. पण आजचा हा प्रवास माझा एकट्याचा नव्हता. माझ्यासोबत होता माझा ट्रॅव्हल मित्र सर्वेश. शहर मागे पडत होतं. सर्वेश सोबत गप्पा मारत, आलटून पालटून गाडी चालवत आम्ही शहर सोडून निसर्गाच्या कुशीत केव्हा येऊन पोचलो ते कळलंच नाही. सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केल्यामुळे आता थोडी भूक लागली होती. त्यामुळे एका छोट्याशा टपरीवर गाडी थांबवली आणि पावसात गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला. गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. माळशेजचा रस्ता आणि आजूबाजूची हिरवळ इतकी सुंदर होती की राईड करताना वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. वाटेतले शुभ्र ओढे पाहत पाहत शेवटी माळशेजच्या घाटात आमचा प्रवास सुरू झाला. पावसामुळे संपूर्ण घाटच जणू नव्याने सजला होता. धुक्यात हरवलेल्या वाटा आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ. मग थोडा वेळ गाडी बाजूला थांबवली आणि निसर्गात रमून घाटातील पावसाचा तो शांत आणि सुखद अनुभव घेतला. घाटातल्या धुक्यात थोडा वेळ घालवला. जणू काही ढगांमध्येच आहोत असं वाटत होतं. मनातली चाललेली धावपळी हळूहळू या धुक्यांसारखी विरत होती आणि मन शांत होत होतं. नंतर जवळच असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाजवळ येऊन पोहोचलो. समोर पसरलेलं अथांग पाणी पाहून जणू काही समुद्र किनारीच उभे आहोत असं वाटत होतं. धरणाच्या बाजूला दिसणारा हा रस्ता म्हणजे या धरणाचा लांबलचक बांधारा. या बांधाऱ्याच्या एका बाजूला गावकऱ्यांनी केलेली शेती दिसत होती आणि समोर अथांग पसरलेला सह्याद्री आणि त्याच्या उदरातून उगम पावणारे पांढरे शुभ्र धबधबे. दुपार झाली होती. मला जसं फिरायला आवडतं तसंच स्थानिक ठिकाणी खायलाही आवडतं. म्हणून 30 किलोमीटरचा प्रवास करून ओतूरला गाडवे मेश होममध्ये जेवायला गेलो. पण खानावळीचं रिपेरिंगचं काम सुरू असल्यामुळे जवळच्याच दुसऱ्या खानावळीत जेवण केलं. जेवण अगदी सुंदर होतं. पोट भरून जेवलो आणि पुन्हा प्रवासाला निघालो. ज्या रस्त्याने आलो होतो तो पुढे बंद असल्यामुळे आम्हाला गावातल्या आतल्या रस्त्याने जावं लागलं. जवळपास 1.5 तासांचा हा प्रवास होता. पण खरं सांगायचं तर या रस्त्याने जेवणानंतरचा सगळा आळस दूर केला. आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर होता की डोळ्यांचं पारणं फिटलं आणि म्हणूनच आम्ही इथे जवळपास 1 तास थांबलो. आजच्या या ट्रिपचा सगळ्यात आवडता स्पॉट म्हणजे हा पाठीमागचा एक सुंदर असं निसर्गाचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आम्ही जो मेन रोड आहे ना तो मेन रोड सोडून राईट मारला, पुन्हा माळशेजच्या दिशेने निघालेलो. सो रस्ता बंद होता, परंतु जो राईट आम्ही घेतला ना आम्हाला वाटलं की खूप लॉंग रूट असेल, पण तोच लॉंग रूट सार्थकी लागलाय. म्हणजे असं सुंदर दृश्य, म्हणजे बघा ना, पूर्णपणे सह्याद्री पसरलेला आहे. एका साईडला पूर्ण
हे एवढं मोठं लेक आपल्याला पाहायला मिळतोय. सो खतरनाक शांतता तर अफलातून आहे आणि हिरवळ. प्रवासात आपल्या प्लॅनिंगच्या पलीकडे असं एखादं सुंदर ठिकाण सापडलं की तो प्रवास अजूनच खास होऊन जातो. चारही बाजूंनी निसर्गाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळत होती. मी आणि सर्वेश तर निसर्गात इतके रमून गेलो होतो, जणू काही त्याच्याशी गप्पाच मारत होतो. तिथून पुढे पाय निघतच नव्हता, पण निघणं भाग होतं. एका बाजूला सह्याद्रीची डोंगर रांग आणि दुसऱ्या बाजूला धरणाचं अथांग पाणी आणि त्याच्यामधून आमचा परतीचा प्रवास. पावसातलं हे निसर्ग सौंदर्य अनुभवणं म्हणजे जणू मनाला आणि शरीराला मिळालेली एक सुखद शांतताच. तर हा प्रवास नुसता प्रवास नव्हता, तर निसर्गाशी झालेला सुंदर संवाद होता. तुम्ही असा निवांत निसर्गाच्या सानिध्यातला प्रवास कधी केला आहे का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका शांत प्रवासासोबत. तोपर्यंत प्रवास करत राहा आणि काळजी घ्या.